जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण पाहता लोचनी पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल परवा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा विठ्ठल परवा विठ्ठल बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी विठ्ठल परवा विठ्ठल परवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर विठ्ठल परवा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा कुमार कुमारी कुमार कुमार कुमारी कुमार कुमारी जय कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा भक्तीबिन उद्धार नाही कुणाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, भक्तीविना उद्धार नाही कुणाचा. हा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र आहे मंडळी. हा शूरवीरांचा महाराष्ट्र आहे. गेलेल्या नवऱ्याला जिवंत
ग्रंथ करणाऱ्या सती महासती पतिव्रता माता भगिनींचा महाराष्ट्र आहे. ज्ञानोबारायाचा जन्म याच महाराष्ट्रात झाला. ज्या तुकोबारायांची अभंगवाणी पाण्यावर तरली त्या तुकोबारायांना या महाराष्ट्रानं जन्माला घातलं. माझ्या माता पित्यानो, देवासाठी स्वतःच हृदय फाडणारा सावता माळी याच महाराष्ट्रात जन्माला आला. नरहरी सोनार सेना न्हावी, नाही सकळ संतांचा सम्राट असणारा संत नामदेव महाराज या महाराष्ट्रानं जन्माला घातला. पवित्र ती भूमी, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. संत जन्माला येण्यासाठी ती भूमी पवित्र असावी लागते, तो देश पावन असावा लागतो. त्यावेळेला देव संतांच्या रूपानं त्या भूमीमध्ये अवतार घेतो. मंडळी, संत स्वतःच्या इच्छेने येत असतात. देवाला आणावं लागतं, जन्माला घालावं लागतं. पण संत आणि देव याच्यातली जी तफावत आहे, जो फरक आहे, संत स्वतःच्या इच्छेने येत असतात आणि स्वतःच्या इच्छेने जात असतात. देवाला आणावं लागतं, धर्म रक्षावया अवतार घेसी. भगवद्गीता सांगते, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. धर्माचं रक्षण करण्यासाठी, अधर्मानं वागणाऱ्यांचा संहार करण्यासाठी देवाला बोलवावं लागतं. संत स्वतःच्या इच्छेने येत असतात त्या देवाची ओळख करून देण्यासाठी. त्याप्रमाणे एक महान भगवत भक्त, ज्याच्या भक्तीला तोड नाही. अरे राम नाम तो सब कुछ कहे, ठक ठाकूर और चोर. चोर सुद्धा देवाचं भजन करतो. पण चोरानं केलेलं भजन आणि संतानं केलेलं भजन याच्यातला जो फरक आहे, तो फरक ज्याला समजला तो वारकरी मंडळी, तो पंढरीचा वारकरी. माझ्या माता पित्यानो, पंढरपुरापासून 80 मैलावर तेरढोकी नावाचं गाव आहे. गोरोबा काकांचं गाव. कुंभार समाजामध्ये गोरा कुंभार नावाचा भक्त जन्माला आला. पत्नीचं नाव संतू. दररोजचा धंदा शेतामध्ये जायचं, माती खोदून आणायची, अंगणामध्ये चिखल करायचा, चिखल तुडवायचा काकानी, त्याची गाडगी घडवायची, भाजायची आणि बाजारात विकायची, आपला संसार चालवायचा. पण गोरोबा काका माती खोदता खोदता, चिखल तुडवता गाडगी घडवता त्या भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन असायची. देहभान विसरून जायचे, संसार विसरून जायचे. काका कसा विसरायचे संसार? ऐका मंडळी. माती तुडविता नाही देहनेते, माती तुडविता नाही देहनेते. आठविला चित्ते पांडुरंग, आठविला चित्ते पांडुरंग. माती तुडविता नाही देहनेते, माती तुडविता नाही देहनेते, माती तुडविता नाही देहनेते. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहासी सांभाळी. अशी अवस्था बनावी लागते मंडळी. तेव्हा देव मूर्तीतून बाहेर येतो. आपला संसार चालू असताना, प्रपंचातली सर्व कामं करता भगवंताचं भजन करता संतूला दिवस गेले. गोरोबा काकांच्या संसारात तिसरा पाहुणा येणार. बघता 9 महिने 9 दिवस भरले गेले आणि सुंदर अशा मुलाला जन्म दिला संतून. काकांना मुलगा झाला. सगळ्या ढोकीला आनंद, सगळ्या गावाला आनंद. पांडुरंग
पांडुरंगाच्या भक्ताला मुलगा झाला, बारस झालं आणि न बोलवता अचानक संत मंडळींचं आगमन झालं. संत नामदेव महाराज, परमार्थातले सम्राट असणारे, परमार्थातला महान योगी संत ज्ञानोबाराय आणि बरीचशी वारकरी मंडळी आपल्या भावंडासह, मुक्ताईसह ज्ञानोबाराय नामदेव महाराजांच्या संगत गोरोबा काकांच्या घरी आगमन झालं. काकांनी स्वागत केलं, नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं, ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं. काका वयस्कर होते पण लीनता होती. नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंता. ज्याला देव पाहिजे असेल त्याच्याजवळ ही नम्रता असणं गरजेचं आहे. संत नामदेवानी काकांना आलिंगन दिलं, ज्ञानेश्वराने आलिंगन दिलं, बसायला टाकलं, पाहुणचार झाला आणि काकांच्या मुखातून शब्द निघाले. नामदेव महाराज, ज्ञानोबाराय संत पूजेचे महिमान ब्रह्मा घाली लोटांगण. धन्य आज दीन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा सीन गेला, अनंत जन्माचा सीन गेला. आज भोजन केल्याशिवाय आणि संत नामदेवांचं रात्री कीर्तन झाल्याशिवाय जायचं नाही आग्रह केला. सर्व संत मंडळींना भोजन दिलं, नामदेवांचं कीर्तन झालं. नामदेव रायाचं कीर्तन म्हणजे देव कीर्तनात नाचायचा. मंडळी हा पंढरीचा पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. असा नाचायचा. नाचता नाचता हरीचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसा बोले कबीर. हे नामदेवांचं कीर्तन. आणि कीर्तन झाल्यानंतर ही मंडळी जायला निघाली. बाहेर येऊन अंगणामध्ये सर्व संत मंडळी विराजमान झालेली आहेत. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, काका याच्यातलं कच्च मडकं कोणतं आणि पक्क मडकं कोणतं, एकदा तपासा तरी. ते गाडगं थापटायचं थापटणं असतं कुंभाराकडं. ते थापटणं हातात घेतलं आणि प्रत्येकाच्या डोक्यात मारायला सुरुवात केली. मुक्ताईच्या मारलं, पक्का आहे हा प्रॉब्लेम आहे तुला. ज्ञानोबारायांच्या मारलं, पक्का आहे. नामदेव महाराजांवर वेळ आली. जरासं नामदेवानी तोंड वाकडं केलं. काकांनी सांगितलं सगळी मडकी पक्की आहे, एवढं एक कच्च आहे. आवडलं नाही संत नामदेवाला. अरे देव माझ्याशी बोलतो. मी दूध घेऊन गेलो तर देव दूध पितो. नैवेद्य नेला तर देव माझ्या हातचा नैवेद्य खातो. देव माझ्याशी बोलतो. आणि या गोड्या कुंभारानं सर्व संतांच्या समोर मला कच्च मडकं म्हटलं. नामदेव महाराज म्हणतात, काका घरी आलेल्या पाहुण्यांचा असा आदर करणं ही कुठली पद्धत आहे. येतो आम्ही. रागानं नामदेव महाराज निघून गेले. संतून आपल्या पोटी जन्माला आलेल्या बाळाला बाहेर आणलं आणि मुक्ताईच्या हातात दिलं. मुक्ताईनं मांडीवर घेतलं गोरोबा काकांच्या बाळाला. थोड्या वेळानं ज्ञानोबारायांनी निरोप घेतला की संत मंडळी, त्यांच्या सोबत आलेली वारकरी मंडळी निघून गेली आणि काका पुन्हा आपल्या दैनंदिन व्यवसायाला लागले. माती कुडवावी, चिखल करावा, गाडगी घडवावी, भाजावीत, बाजारात घेऊन विकावी आणि त्या भगवंताला आळवावं. विठ्ठला नको नको, मला त्या ब्रह्मज्ञानाची गरज नाही गरज. ती गाडीवर पुस्तकं वाचून, ती शास्त्र धुंडाळून मला कुठं पांडित्य करायचं नाही. माझा भोळा भाव
मात्र मला ठाऊक आहे. काय म्हणतात काका मंडळी? नको ब्रह्मज्ञान आत्मसिद्धी भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मसिद्धी भाव. मी भक्त गुरुदेवा, मी भक्त गुरुदेवा, ऐसे करी दारी रूप माझ. मैं हूं तेरे पास में, माझा भगवंत माझ्या हृदयात आहे. विठ्ठला, तू देव आणि मी भक्त, असं तुझं आणि माझं नातं असलं पाहिजे. एक दिवस अंगणामध्ये चिखल केला होता मंडळी, गुडघ्या एवढा चिखल. काका चिखल तुडवत होते. दोन्ही हात वर केले होते काकांनी टाळी वाजवण्यासाठी. दोन्ही डोळे झाकले होते आणि पांडुरंगाचं भजन चाललं होतं. पांडुरंगाला हात मारत होते काका. काय म्हणत होते? हो, काय म्हणत होते काका? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी. ओ पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मानी. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मानी. चिखल तुडवता तुडवता भगवंताचं भजन चालू होतं. देहभान विसरून गेले काका. संतू घरात पाणी नाही, पाणी आणण्यासाठी निघाली. लहानस मूल अंगणामध्ये खेळत होत. पाण्याला जाता जाता संतून आपल्या मालकाला गोरोबा काकांना सांगितलं, लक्ष ठेवा स्वामी, मी पाणी आणण्यासाठी नदीवर निघालेले आहे. आपल्या बाळावर लक्ष ठेवा. काय म्हणते संतू? दृष्टी असो द्यावी स्वामी बाळावारी, दृष्टी असो द्यावी स्वामी बाळावारी. घरी नाही कोणी सांभाळाया, घरी नाही कोणी सांभाळाया. गोरोबाची कांता पाणीयासी जाता, गोरोबाची कांता पाणीयासी जाता. बाळावर लक्ष ठेवा. आपल्या त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या घरात दुसरं कोणी नाही. मी पाण्याला निघाले आणि संतू पाण्याला गेली. काका भजनात तल्लीन होते, देवाशी एकरूप झाले होते. काकांचं आणि देवाचं बोलणं चालू होतं मंडळी. काका सांगत होते, विठ्ठला, या दुःखानं काठोकाठ भरलेल्या संसारात तुझ्या नामस्मरणाशिवाय समाधान नाही. देहभान विसरून त्या चिखलामध्ये गोरोबा काका नाचत होते मंडळी. छोट्याशा बाळानं पाहिलं, आपला बाप चिखलामध्ये नाचायला लागलेला आहे. काय कळतं बाळाला? हसायचं, बापाकडे बघून हसायचं, पुन्हा रांगत रांगत पुढे यायचं, पुन्हा बापाकडे बघायचं.
पुन्हा रांगत रांगत पुढे यायचं. बाळ चिखलात आलं. गोरोबा काकांना काही माहिती नाही, तल्लीन होत. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहासी सांभाळी. आणि मूल चिखलात आलं. चिखलात आल्याबरोबर नाचता नाचता गोऱ्या कुंभाराचा पाय लेकराच्या अंगावर पडला मंडळी. आणि दुसरा पाय उचलल्या बरोबर गुडघ्या एवढा चिखल मूल चिखलात दबलं. 4-2 वेळा तुडवण्यात गेलं. कोवळं मूल हाड मांस रक्त चिखल एक झाला. सेंद्रासारखा लाले लाल झाला चिखल, रक्तानं रंगून गेला. काकांना काही खबर नाही. मस्त नाचतात त्या चिखलामध्ये काका. भगवंताचा धावा करतात, पांडुरंगाला हाक मारतात. विठ्ठला एकदा डोळे भरून बघायचे. आणि तेवढ्यात पाण्याला गेलेली काकांची पत्नी संतू पाणी घेऊन अंगणात आलेली आहे. मूल दिसना. संतूचं लक्ष चिखलाकडे गेलं. रक्तानं लाले लाल झालेला चिखल पाहिला. बाळाचा चिमुकला हात त्या चिखलावर दिसत होता. हाड मांस रक्त चिखल एक झाला होता. आणि काका निस्सीम भावनेनं त्या चिखलामध्ये नाचत. कमरेवरची पाण्यानं भरलेली घागर सोडून दिली. घागर खाली पडली. आईचं आतड धावत आली आणि चिखलामध्ये नाचत असलेल्या गोऱ्या कुंभाराला ढकलून दिलं. संतून काका सावध झाले आणि काकांनी विचारलं आपल्या पत्नीला, का ढकललंस मला? वीज कडाडल्यासारखी संतू कडाडली. अरे लाज वाटत नाही का ढकललंस म्हणायला? पोटचा गोळा पायाखाली चेंगरून मारला. दृष्टा माणूस आहेस का सैतान? काकाने चिखलाकडे पाहिलं. आपल्या काळजाचा तुकडा आपल्याच पायाखाली चेंगरून खलास. बाळ माझ्या तुडवण्यात आलं. काका आपल्या पत्नीला म्हणतात, मी काही माराव म्हणून मारलं का? देवाच्या भजनात तल्लीन असताना माझ्या पायात कसं तुडवलं गेलं मलाही समजलं. रागावू नकोस. अगं ज्याचं होतं त्याने नेलं. ज्या देवानं दिलं त्या पांडुरंगानं नेलं. तू माझ्या भजनाचा भंग का करा? का केलास? का रागावतीस? माझ्या विठ्ठलाला वेड वाकड काही बोलू नकोस. संतू ऐकेनात. आता आईचं आतड कसं ऐकेल मंडळी? रक्ताचा गोळा, एकुलत एक बाळ नवऱ्याच्या पायात सापडून खलास झाल्यानंतर लेकराच्या मायेच्या पोटी तिच्या तोंडातून 4-2 वेडे वाकडे शब्द गेले. रागावले काका. हातात काठी घेतली आणि धावले बायकोच्या अंगावर मारायला. ती घाबरली आणि तिच्या तोंडातून एक शब्द निघाला, मला मारशील, माझ्या अंगाला हात लावशील तर तुला तुझ्या पांडुरंगाची शपथ. आण घातली, विठ्ठलाची आण घातली. हातातलं लाकूड टाकून दिलं काकाने. लागले आपल्या कामाला. महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने गेले. मंडळी हात लावायचं तर बाजूला राहिलं. पण काकाने डोळा उचलून आपल्या पत्नीकडे पाहिलं नाही. याला म्हणतात निर्धार. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनात. भक्ती उद्धार नाही नाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. भक्तीविना उद्धार नाही कुणाचा. माझ्या माता पित्यानो, ऐसा हा निर्धार करी जो मनाचा. तुका म्हणे त्याचा पांग
फिटे, तुका म्हणे त्याचा वांग फिटे. ज्या भक्ताच्या मनात असा निर्धार असेल, देव त्याची कामं करतो, देव पण विसरून जातो त्याच्यासाठी. विटेवरून खाली उतरतो मंडळी. ज्याला देव बघायचा आहे त्यानं मनाची एवढी तयारी करावी आणि मग परमार्थाच्या रिंगणामध्ये उतरावं मंडळी. 6 महिने झाले, पत्नीकडे बघायला तयार नाही. चिंतेची आग भडकलेली, काय करावं. एकुलत एक मूल होत, ते आपल्या नवऱ्याच्या पायात सापडून खलास. रागामध्ये बोलता बोलता विठ्ठलाची आण घातली. आपल्याकडे बघायला तयार नाही. तिला एक युक्ती सुचली. आपल्या मालकाची परवानगी घेतली. मी जरा माहेरला जाऊन येते, बरेच दिवस झाले. परवानगी दिली आणि संतू माहेरला आली. बापाचं पाय धरून ढस 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 रडली. बापानं हृदयाशी धरलं संतूला. पोरी, काय झालं रडायला? काय झालं? तुझ्या मालकानं काही निरोप पाठवलाय का? कशाची मागणी केली का? देवाच्या दयेनं आपण सुखी आहोत, काही कमी नाही. तसं काही असेल तर त्याची पूर्तता करू. नाही नाही बाबा, तुका म्हणे मज नलगे दसोडी. तुमचा सुतळीचा तोडा सुद्धा आम्हाला नको. तुमच्या आशीर्वादानं आम्ही सुखी आहोत. मग डोळ्यात अश्रू का? घडलेला वृत्तांत वडिलांना सांगितलं. माझं एकुलत एक बाळ माझ्या नवऱ्याच्या पायात सापडून खलास झालं. बाबा, रागाच्या भरात माझ्या तोंडातून शब्द गेला. माझ्या अंगाला हात लावाल तर माझ्या पांडुरंगाची शपथ तुम्हाला. 6 महिने झाले, माझ्याकडे बघायला तयार नाही. वंशाला दिवा पाहिजे, एक होत तेही मेलं. प्राण गेला तरी पांडुरंगाची शपथ मोडणार नाही. माझा मालक नाही मोडणार. मग माझ्या मनात असं आहे, माझी धाकटी बहीण रामी, तिचं तुम्ही लग्न लावून देणारच आहात. आज ना उद्या कुठला तरी वर शोधावा लागणार आहे. मग रामी माझ्या मालकाला द्या, तिच्या बरोबर संसार होऊ द्या, तिला मुलबाळ होऊ द्या, मला झाल्यासारखं. पण वंशाला एक दिवा पाहिजे, कुंभाराचा वंश वाढला पाहिजे. बाबा, एवढी भीक या लेकीच्या पदरात टाका. बापानं हृदयाशी धरलं मुलीला. पोरी, आजच निरोप पाठवतो जावाई बुवाला. गोऱ्या कुंभाराला निरोप पाठवण्यात आला. तातडीचा निरोप आल्यामुळं काका लगेच निघाले आणि सासरवाडीत आल्यानंतर हा प्रस्ताव समोर मांडण्यात आला. पहिल्यांदाच विठ्ठलाची आण घालण्यात आली. नाविलाज झाला काकांचा. गोरोबा काका दुसऱ्या लग्नाला तयार झाले. लग्न लागलं. सासू सासऱ्यांचं दर्शन घेऊन आता निघायचं. सासरे म्हणतात, जावाई बुवा, विठ्ठलाची आण. दोघींना सारखं वागवा, सारखं प्रेम करा, माझ्याच मुली आहेत. गोरोबा काका म्हणतात, मामा, काळजी करूच नका. दोघीच्याही अंगाला हात लावायचा बंद, दोघीकडे पाहायचं बंद. महिना 2 महिने निघून गेले. महिना 2 महिने बघता बघता निघून गेले आणि दोघी बहिणी बहिणी विचार करतात, आपलाच नवरा आहे, आपणच थोडासा प्रयत्न करू. काका अंगणामध्ये चिखल तुडवत असतानाच देवगिरीच्या राजाचा निरोप आला. आम्हाला मंदिर बांधायचंय आणि लाखो विटा तयार करणारा कुणी कुंभार असेल तर त्याला हे काम देण्यात यावं.
गावच्या पाटलानं निरोप सांगितला. काकाला आनंद वाटला. अरे देव द्यायला लागला तर हजारो हाताने देतो. खुदा जब देता है छप्पर फाड़ के देता है. काकानी काम घेतलं. संतू बरोबर राणी नांदायला आली. एके दिवशी दिवसभर काम करून थकलेले गोरोबा काका गाढ झोप लागलेली. दोघी बहिणींनी दोन्हीकडे अंथरुण टाकली आणि आपल्या पतीच्या शेजारी दोघी बहिणी झोपल्या. गाढ झोपेत असलेल्या काकांचे हात त्यांच्या अंगावर पडले. स्पर्श झाल्याबरोबर विस्तवाचा चटका बसावा, विजेचा शॉक बसावा, त्याप्रमाणे काकांना झालं आणि ताड दिशी अंथरुणात उठून बसले काका. काका म्हणतात, हे हात दुष्ट आहे, पापी आहे. माझ्या विठ्ठलाला विसरणारे हात. हे हात मला नको, हे हात मला ठेवायचे नाहीत. कोयता काढला काकानी आणि त्या कोयत्यावर मारू मारू दोन्ही हात तोडून टाकले. दोन्ही हात तोडून टाकले. मंडळी, विठोबाची माझ्या मोडीने हाड, विठोबाची माझ्या मोडीने हाड, तोडून टाकावे हातची हे, तोडून टाकावे हातची हे. विठोबाच्या माझी मोडीने हाड, विठोबाची माझ्या मोडीने हाड, विठोबाच्या माझ्या मोडीने हाड. माझ्या विठ्ठलाची आण मोडणारे हात मला ठेवायचे नाही. केवढा निर्धार मंडळी, त्याला निर्धार म्हणतात. निर्धार, एवढा निर्धार ज्याच्या मनात असेल ना, एका क्षणात देवाची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. विटेवरनं खाली उतरला, मूर्तीतून बाहेर आला आणि काकाच्या घरी गाडगी घडायला गेला. हा पंढरीचा पांडुरंग गाडगी घडायला गेला. काकाचा संसार बंद पडायची वेळ आली. दोन्ही हात तोडले. जखमी झाला. गोरा कुंभार जखमी झाला. जेवावं कसं, काम करावं कसं, आणि देवगिरीचं लाखो विटा बनवण्याचं काम घेतलं. जर नाही वेळेमध्ये पूर्ण झालं 4 महिन्यात, तर देहदंड होण्याची शक्यता आहे. पाटलांनी बजावलेला आहे. काय करावं? पत्नींची मदत घ्यायचं ठरलं. स्पर्श सुद्धा काका घेत नव्हते दोघी, पण त्या कामापुरतं दोघींची मदत घेऊया काका तयार झाले. पण त्याच रात्री हा प्रकार घडला. दोन्ही हात काकांनी तोडून टाकले आणि सकाळी गावच्या पाटलाला निरोप समजला. काकांनी हात तोडून टाकले. पाटील भेटायला आले. अहो काका, काय केलं ते? देवगिरीची ऑर्डर घेतली. ते काम घेतलेलं आहे लाखो विटा बनवण्याचं. वेळेत पूर्ण झालं नाही तर काय होईल तुम्हाला ठाऊक आहे. विठ्ठलाला काळजी. पाटील, तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही काळजी करू नका. माझ्या माता पित्यानो, पंढरीच्या पांडुरंगानं कुंभाराचं रूप घेतलं. देव कुंभार झाला. कुंभार आपल्या भक्ताच्या प्रेमासाठी हा देव, मी देव आहे, स्वतःच देवपण विसरून जातो. विटेवरून खाली उतरला. रुक्मिणीला सोबत घेतलं. तिला कुंभारीन बनवलं आणि ही जोडी काकांच्या अंगणात आली. काका, पंढरपुराहून आलो. विठ्ठल नाव आहे माझं. ही रखमा. कुंभार आहोत आम्ही. देवगिरीचं मोठं काम तुम्हाला मिळालं, ही वार्ता समजली आणि म्हणून तुमच्याकडे कामासाठी आम्ही आलो. तुमच्याकडे आश्रय मिळाला तर बरं होईल. जास्ती काही अपेक्षा नाही आमची.
भाकर आणि झोपायला आश्रय, बस, जास्ती अपेक्षा नाही. काका म्हणतात विठ्ठलाला काढ. संतूला सांगितलं घेऊन जा रखमाला आतमध्ये. आणि देव काकांच्या घरी गाडगी घडवू लागला. विटा बनवायचं काम सुरू झालं. पंढरपूरला संत नामदेवरायांचं कीर्तन आषाढी यात्रेच्या निमित्तानं लाखो लोक कीर्तन ऐकायला. कारण खरा प्रचार आणि प्रसार संत नामदेवांनी केला. पंढरीचा पांडुरंग उभ्या भारत देशाला सांगितलं असेल संत नामदेवानी, चला जाऊ पंढरीशी. अरे देव एक रुखमाई पती, आल्यानो संसारा जारे पंढरपुरा, दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरीसी जारे आल्यानो संसारा. अरे सज्जनाची कीर्ती वाऱ्या हाती माप या न्यायाप्रमाणे कन्याकुमारी पासून हिमालयापर्यंत पसरलेल्या भारत देशाला पंढरपूरचा निरोप सांगितला असेल संत नामदेवानी सांगितला. आणि त्या नामदेवरायांचं आमंत्रण काकाला आलं. काका, तुमच्या मुलाला पाहण्यासाठी आम्ही ज्या वेळेला तुमच्या घरी आलो त्यावेळेला कच्चं मडकं कोणतं, पक्क मडकं कोणतं हे तपासण्याचं काम तुमच्याकडे दिलं. सर्व संत मंडळी, तुम्ही वडीलधारे आहात, वयस्कर आहात, ज्येष्ठ आहात. मला कच्चा आहे म्हणून सांगितलं. सगळी मडकी पक्की आहे, एक मडकं कच्चा आहे. माझ्याकडे बोट केल्यानंतर मला राग आला. मी रागानं तुमच्या घरातून निघून आलो. या आषाढी यात्रेच्या निमित्तानं आपण पंढरपूरला यावं. विठ्ठलाची आण मोडली म्हणून तुम्ही दोन्ही हात तोडून टाकलेला हा निरोप मला समजला. ही वार्ता कळाली. अंतःकरणाला वेदना झाली. हृदय भरून आलं. डोळ्याच्या पापण्या दुःखाश्रूने ओल्या झाल्या. आणि लक्षात असू द्या मंडळी, दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याच्या हृदयाला वेदना होतात तोच साधू ओळखावा. ही साधूची लक्षण आहे. संत कुणाला म्हणावं? अरे कोई जटधारी कोई मठधारी, कोई 10 इंद्रिय रगड़ रगड़ के मारी, कहत कबीरा सुन भाई साधू, खोपडी खोपडी की गत न्यारी. या देशामध्ये एका फरलांगात 2 साधू भेटतील. कुणी चिमटा घेऊन फिरणारे, कुणी कपनी घालून फिरणारे, कुणी गांजा ओढत बसणारे. 56 लाख साधूंनी भरलेला हा देश आहे. पण साधू म्हणावं कुणाला? कुणाला म्हणावं साधू? ज्यानं तुकोबारायचा गाथा वाचला, ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी वाचली, एकनाथांचं भागवत वाचलं, नामदेवरायाची अभंगवाणी ज्यांनी पाहिली त्याला माहित आहे साधू कुणाला म्हणावं. दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याच्या आतड्याला पीळ पडतो, अंतःकरणाला वेदना होतात. नामदेवरायांच्या डोळ्यातून अश्रुधारा. काका, विठ्ठलाची आण मोडली म्हणून तुम्ही दोन्ही हात तोडून टाकले. धन्य आहात. विठ्ठलावर असणारी भक्ती, आपलं प्रेम आम्ही शब्दात बोलू शकत नाही. हो, एका ठिकाणी म्हटलेलं आहे, दुसऱ्याचं दुःख ज्याला समजलं तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. ही साधूची ओळख आहे. तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. शोधायला तीर्थक्षेत्र धुंडाळावी लागत नाही, हिमालयात जायची गरज नाही, तपश्चर्या करावी लागत नाही. देव बघायचा ना
आलेला पांडुरंग. आषाढी वारी आलेली आहे. काका तुम्ही पंढरपूरला यावं. पांडुरंगाच्या भक्तीत विठ्ठलाची आन मोडली गेली म्हणून तुम्ही दोन्ही हात तोडून टाकले. ही वार्ता समजली. खूप दुःख झाले, वेदना झाल्या अंतःकरणाला. आणि म्हणून हे निमंत्रण तुम्हाला पाठवित आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपण पंढरपूरला यावं. कुंभाराच्या वेशात आलेल्या विठ्ठलानं पत्र आणून दिलं, निरोप सांगितला. काकालाही आनंद वाटला. संतूला हाक मारली आणि सहकुटुंब सहपरिवार काका आषाढीच्या निमित्तानं पंढरपूरला जायला निघाले. गाडी तयार झाली. मुक्काम दर मुक्काम करत काका पंढरपुरात दाखल झाले. संत नामदेव रायांचं कीर्तन चालू. नामदेव महाराज म्हणजे नुसते महाराज नव्हते मंडळी. देवाला चैन पडत नव्हती संत नामदेवाशिवाय. असं देवाशी नातं असणारा संत, तर संत सम्राट नामदेव महाराज, संतांचा राजा. परमार्थाची खरी क्रांती केली असेल तर संत नामदेवाने. आटके पार झेंडा फडकवला. पंजाबात विठोबा दाखवून दिला. माझ्या पंढरीचा पांडुरंग कसा आहे. अशी परमार्थातली क्रांती करणारे संत नामदेव महाराज. कीर्तन चाललं होतं. हजारो लोक कीर्तन ऐकायला बसले. नामदेव महाराज रंगून गेले होते कीर्तनामध्ये. आणि तेवढ्या काका त्या ठिकाणी पोहोचले. नामदेवांचं दर्शन घेतलं. कीर्तन ऐकायला बसले. नामदेवांनी सांगितलं, भजन करा मंडळी, विठ्ठलाचं भजन करा. हातानं टाळी वाजवा आणि मुखानं भजन करा, लाजू नका. हो हो, काय म्हणतात नामदेव महाराज. पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी. 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 जमलेला जनसमुदाय भजनामध्ये रंगून गेलेला आहे. लोक टाळ्या वाजवत आहेत, मुखानं भजन म्हणत आहेत. काका लाजले नाहीत, हात नाहीत, चिंध्या बांधलेले आहेत. हे थोटे हात, या हातानं कशी टाळी वाजवू. नाही लाजले. लाजू नको मना हरीच्या भजनात. अरे प्राण गेला तरी चालेल, पण देवाच्या भजनाला लाजू नका आणि अभिमान बाळगू नका. छोटे हात काकांनी पुढे केले. आणि काय घडलं तुम्हाला ठाऊक आहे. ऐका, या भारत देशामध्ये जन्माला आलेल्या भारतीयांनो, या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या महाराष्ट्रीयन बंधूंनो, काय घडलं त्यावेळेला ऐका. हो, गोरा थोटेवर करी, गोरा थोटेवर करी. आणि हात फुटले वरच्या वरी, हात फुटले वरच्या वरी. हात फुटले वरच्या वरी, हात फुटले वरच्या वरी. नामदेवरायाच्या कीर्तनात काकांना पहिल्यासारखे हात फुटले, पूर्ववत हात झाले. आणि कीर्तन चालू असतानाच काकांचं छोटस बाळ पायाखाली तुडवून स्वर्गवासी झालेलं
पायाखाली सापडून मेलेलं काकांचं एकुलतं एक बाळ कीर्तनातनं धावत आलं खेळत खेळत. काकांनी हृदयाशी धरलं. नामदेव रायांनी हितगुज केलं काकांशी आणि निरोप घेऊन काका पुन्हा तेरढुकीला आलेले आहेत. काका तेरढुकीला येई तोपर्यंत देवगिरीचं लाखो विटाचं दिलेलं काम कुंभाराच्या वेशात आलेल्या पांडुरंगानं, विठ्ठलानं आणि रखमाईनं पूर्ण केलं होतं. पाटलाला देखील माहित नाही. पाटील विचारायला आले, अहो काका देवगिरीच्या कामाचं काय झालं? तेवढ्यात दुसरा निरोप आला, विटा तयार आहेत, ढीग लागलेला आहे विटांचा. काका घरामध्ये आले. विठ्ठला, पांडुरंगा, माये बापा. तेवढ्यात विठ्ठलाच्या रूपात आलेला भगवंत, कुंभाराच्या वेशात आलेला तो परमात्मा काकांना साक्षात्कार घडतो. घरामध्ये दर्शन देतात विठ्ठल रुक्मिणी माता आणि काकांना सांगतात, गोरोबा संतूचा आणि रामीचा स्वीकार कर. डोक्यातले ते अपुरे विचार काढून टाक. तुझ्याप्रमाणेच त्या निस्सीम भक्ती करणाऱ्या तुझ्या पत्नी आहेत. विठ्ठलाची घातलेली आण त्या शब्देतून, त्या आणीतून तुला मोकळं करतो. त्यांचा स्वीकार कर आणि आनंदानं संसार कर असा उपदेश केला, अशी आज्ञा केली गोरोबा काकांना. आणि देव अदृश्य झाला. माझ्या माता पित्यानो, हे महाराष्ट्राचं वैभव आहे. देव या संतांच्या घरी काम करू लागला. संतांच्या भजनात नाचला, कीर्तनात नाचला. गोरोबा काकांच्या घरी गाडगी घडली, सर्व कामं केली. आणि म्हणूनच आज 700 वर्ष झाली गोरोबा काकांच्या नावाचा जय जयकार चाललेला आहे. तेरढुकीला कुंभार समाजात असा एक महान भक्त जन्माला आला, संत गोरा कुंभार. पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी.